त्यामध्ये अंतर असता कामा नये. तुम्हाला असं वाटतं का म्हणे की मला असं वाटतं का म्हणे मी आमदार, मी कसं जाऊ त्याच्यामध्ये, मी कसं त्या नमनामध्ये उभं राहू. नमन ही माझी कला आहे, माझ्या लोकांची कला आहे, माझ्या भागातली कला आहे. त्याच्यात मला कमीपणा वाटायचं कारण काय. आणि म्हणून याला राजाश्रय मिळण्याकरता म्हणून आपण प्रयत्न करतोय. तुम्हाला निवात्यातही मला धन्यवाद दिले पाहिजेत. परवा तुम्ही मला शिवालयात भेटला. तुमचे वडील म्हणजे गावातले वाडीतले प्रमुख दुर्दैवाने ते गेले, त्यांचा पुतळ्याचं अनावरण झाले वाडीमध्ये, माझ्या हस्ते झाले, मी स्वतः गेलो होतो. ही पोरगी पीएचडी करते कशावर, नमनावर पीएचडी. आता त्या दिवशी वेगळ्या लुकमध्ये होती तर मी आवला की मी आपलं म्हटलं बा तुमचं गाव कुठलं मॅडम, आताच विचारलं त्यांना. ते मला म्हटलं तुम्ही ओळखलं नाही मला. पीएचडी करते ही पोरगी, कौतुकास्पद आहे. या सगळ्या स्पर्धांमध्ये कोणाचा नंबर काढा आणि कोणाचा काढू नका आणि कोणाचा आहे आणि कोणाचा नाही हे मला शक्तीला माहित नाही. मी स्पष्टपणे महेशला सांगितलं की इम्पार्शली काम करा, पार्शिलिटी करू नका. ज्याचा न्याय आणि ज्याचा हक्क असेल, ज्यांनी मेहनत केली असेल, ज्यांनी कष्ट केले असतील आणि ज्यांचं चांगलं काम असेल किंवा ज्यांचा खरोखर नंबर येणार असेल त्यांचा नंबर त्यांना द्या. कारण त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ हे आपण कोणी हिरावून घ्यायचं नाही, तर त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळं नंबर कोणाचा आहे कोणाचा आहे त्या पोरांनी सुचवलं आपण अशा अशा नमनाच्या स्पर्धा घेऊ. मी म्हटलं बाबा काय भानगड असते ती बघा, मला काही त्यातलं समजत नाही. म्हटलं तर एखादा आपला मी नाचायला येईन, याच्याच्या काय मला जमणार नाही. किंवा मला जर काही दिलं तर आपलं पेंड्या बिंद्याचं काम किंवा काय तर ते आपण चांगलं करू, काय अडचण नाही. एकदा बघा माझी टेस्ट घेऊन ते आपण हे काय भानगडीत मला काय तुम्ही ओढू नका, तुमचं तुम्ही ठरवा. पोरांनी अतिशय चांगलं ठरवलं. परवाच्या दिवशी विरारला आपण गेलो होतो. मुलांचा सत्कार 10वी 12वीच्या झालं. मला आनंद वाटतो. आमची जुनी मंडळी जी आहेत इथं, आमच्या कृष्णा ठोंबरेंसारखी मंडळी बसलेली आहे. पण आता आमचा महेश असेल, दीपक भरणकर असतील, संतोष मोरे असतील, हरीश गोताड असतील, गणपत बामणे असतील, चंद्रपाल कांबळे असतील, गणेश अवेरे असतील, नामदेव खेतले असतील, संतोष मांडवकर असतील, संजय कळमटे असतील, विजय नितोरे असतील, किरण मुळे असतील, कृष्णाजी ठोंबरे किंवा शांताराम ठोंबरे असे अनेक तरुण हे आज एकत्र येऊन अशा नवीन नवीन कल्पना सुचवत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता काहीतरी उलटीपालटी गडबड होते, चुकीचं काही करू नका. मला काय म्हणायचं लक्षात आलं असेल तुमच्या का नाही आलंय. काहीतरी चुका करू नका. एकदा करतो ते चूक, पुन्हा पुन्हा केली तर चूक नाही, तो खिळाच होऊन बसतो. आणि तो खिळा एकदा बसला की तो ठोकला की तो निघत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचे सगळं मागचं पुढचं काय चुका बरोबर झाल्या असतील त्या विसरा. ज्या या पद्धतीने किंवा कालच्या सत्कारामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं, कोणाची मुलं हे बघितलंच नाही. आपल्या मतदारसंघातली मुलं, आपल्या तालुक्यातली मुलं. आता सुद्धा नमनामध्ये कोणाचं नमन हे तुम्ही बघितलंच नाही. जो म्हणून नमन या ठिकाणी सादर करेल त्याला संधी दिली पाहिजे. असाच मनाचा मोठेपणा ठेवून सर्वांना सामावून घ्या. 100% मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. काहीही कमी पडणार नाही एवढंच सांगतो. जास्त वेळ काय घेण्यात अर्थ नाही. मगापासून महेश आपला सारखा सांगतोय साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. खरंच मला परेडला भुईवाड्यात जायचंय, पण माझ्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमाला आज सगळ्यांना जायचंय. करायचं नाही भावनो. उद्या गुरुवार, परवापासून सोमवार, त्यामुळं आता श्रावण, बरोबर आहे का नाही. त्यामुळं तुमचा जीव वर खाली वर खाली वर खाली होत नाहीये असं मला म्हणायचं आहे. पण काय हरकत नाही. आज रात्री 12 उशिरा वाजणार आहे. फक्त घरी वेळेवर जा एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. आणि म्हणून बरेच वाजले. मला तर वेळ होतोय, पण तुम्हालाही वेळ होतो. महेश आता वेळ जास्त करू नको. विरारपर्यंत किमान 10:30-11 वाजेपर्यंत कारभारीला ती सारखी फोन करते, वेळेवर येतावाय ना, वेळेवर येतावाय ना. आणि तुम्हाला जर वेळ लागला तर घरवालीला सांगा तू जेवून घे, मी सावकाश जेवतो पण जेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.